तर मालेगाव येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार व खून प्रकरणी आज मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे। आता सध्या दादा भुसे या सगळ्या प्रकरणी बोलतायत। डोंगराळे बलात्कार आणि खून प्रकरणी मालेगावात आता उद्रेक पाहायला मिळतोय। सध्या दादा भुसे बोलतायत। दुर्दैवी घटना घडलेली आहेत। आपण स्वतः मोर्चा निश्चितपणे ही अतिशय दुःखदायक घटना आहे, निर्दयी घटना आहे। या घटनेचा आम्ही सर्वजण निषेध करतो। आपण सरकारमध्ये आहात, आपण आज रस्त्यावर उतरला। विषय सरकारमध्ये आहे, सरकारमध्ये नाही आहे, विषय याचा नाही। ज्या पद्धतीने ही दुःखद घटना झालेली आहे त्या नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या सर्व भावना संपूर्ण महाराष्ट्राच्या आहेत। सरकारवर, गृह विभागावर पुन्हा एकदा टीका होते। अशा घटना सातत्याने कुठल्या ना कुठल्या गावात होतात। अरे थोडंसं या पीडितेचे कुटुंबीय पीडितेचे जी या मुलीचा खून झाला, अत्याचार झालेला आहे, तिचे कुटुंबीय देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत। कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होते, पण आपण काय पाठपुरावा करणार? निश्चितपणे यापूर्वीच माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांकडे त्या बालिकेचे कुटुंब, त्या गावाच्या ग्रामस्थांचं आम्ही मागणी केलेली आहे। फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये ही केस चालावी, ज्येष्ठ विधितज्ञ या केसच्यासाठी द्यावेत, अशा प्रकारची विनंती केलेली आहे। एक धाक बसला जावा यासाठी लवकरात लवकर आरोपीला शिक्षा झाली पाहिजे। मला वाटतं की ज्या पद्धतीने अशा दुर्दैवी घटना होत आहेत तर कुठंतरी असल्या निर्ढावलेल्यांना एक धाक असला पाहिजे आणि म्हणून फास्ट ट्रॅकवरनं ह्या केसेस चालवून जर शिक्षा झाली तर त्याचा निश्चितपणे एक चांगला संदेश जाऊ शकणार आहे। हे आहेत मंत्री दादा भुसे। त्यांचं म्हणणं आहे की धाक निर्माण झाला पाहिजे, यासाठी कठोरात कठोर आणि जेवढ्या जलद गतीने शिक्षा आरोपीला होईल तेवढी लवकर झाली पाहिजे, अशी त्यांनी मागणी स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे देखील केलेली आहे। आता आजच्या मोर्चाची दखल नेमकी काय घेतली जाते? रुपाली चाकणकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष, यांनी देखील आता नुकतीच कुटुंबियांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी देखील सांगितलेलं आहे की फाशीची शिक्षा दिली जावी, यासाठी आम्ही मागणी करत आहोत। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, मालेगाव। तर मालेगाव निषेध मोर्चामध्ये आता अनेक नागरिक सहभागी झालेले आहेत। नागरिकांनी मूक मोर्चा काढलेला आहे। मालेगावामध्ये या सगळ्या प्रकरणी उद्रेक पाहायला मिळतोय। मालेगाव बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर नागरिक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सरकारमध्ये असलेले मंत्री दादा भुसे हे देखील या मोर्चामध्ये सहभागी झालेले होते आणि हे सगळं प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं जावं अशी मागणी त्यांनी केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.